राम राम विद्यार्थ्यांनो, रॅडियंट अकॅडमीवरती आपलं स्वागत आहे. आज आपण 9th स्टँडर्डमधलं भेटी लागी जीवा ही संतवाणी आणि त्याचा अर्थ आणि त्याचा स्वाध्याय पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर भेटी लागी जीवा ही कविता संत तुकाराम यांनी लिहिलेला एक अभंग आहे. संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव आहे तुकाराम बोल्होबा आंबिले. आंबिले हे त्यांचं दुसरं सरनेम होतं. त्यांचं सरनेम आणखी मोरे हे सुद्धा होतं. त्यांचा जन्म 1608 झाला होता आणि 1650 त्यांचा मृत्यू झालेला आहे. व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संत कवी दांभिकता, दववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगातून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा, सर्वानुभूती, ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात. प्रस्तुत अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली आहे. दृष्टांत म्हणजे योग्य उदाहरण. तर याच्यातलं पहिल्या 2 लाईन आपण वाचूया आणि त्याचा अर्थ बघूया. भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. या ओळींचा अर्थ असा आहे की संत तुकाराम श्री विठ्ठलाची आळवणी करतात. आळवणी म्हणजे विनंती करतात आणि ते म्हणतात, विठू, हे विठू माऊली, माझ्या मनाला तुझ्या भेटीची म्हणजेच तुझ्या दर्शनाची तीव्र ओढ लागलेली आहे. रात्रंदिवस सतत मी तुझी वाट पाहत आहे. दुसऱ्या 2 ओळींचा अर्थ बघूया. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन वाट पाहे. पौर्णिमेचा चंद्रमाची ज्याप्रमाणे चकोर म्हणजे एक प्रकारचा तो एक इमॅजिनरी काल्पनिक असा पक्षी आहे जो कवी लोकांच्या कल्पनेमध्ये निर्माण झालेला आहे. त्यांची अशी कल्पना आहे की चकोर नावाचा जो पक्षी असतो तो केवळ पौर्णिमेच्या चंद्राचं चांदणं पिऊनच जगतो, अशी त्यांची कल्पना आहे. तर चकोर पक्षाला पौर्णिमेच्या चंद्रातून पाझरणारे चांदणे हेच जीवन असते. त्या चकोर पक्षाच्या उतावीळ मनाप्रमाणे माझे मन तुझी वाट पाहत आहे. तू माझा चंद्र आणि मी तुझा चकोर अशी म्हणसुद्धा आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहत असे वाटुली पंढरीची, ही 3री लाईन आहे. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, लेकी म्हणजे मुली, आसावली म्हणजे आसुसलेली आहे, पाहत तसे वाटुली पंढरीची. तर 3ऱ्या लाईनचा अर्थ आहे, सासरी नांदायला गेलेली माहेरवाशीन मुलगी ज्याप्रमाणे दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेराला जायला आसुसलेली असते, त्याप्रमाणे हे विठ्ठला तू माझे माहेर आहेस. पंढरीला येण्यासाठी मी नितांत वाट पाहतो आहे. 4थी लाईन आहे, भुके लिवा बाळ अति शोक करी वाट पाहे उरी माऊलीची. 4थ्या लाईनचा अर्थ आहे, भुकेलेले बाळ काही खायला मिळावे म्हणून रडून रडून आईकडे आक्रोश करते. तू माझी माऊली, तू माझी आई आहेस, मी तुझं बाळ आहे, विठ्ठलरूपी मातेची मी मनापासून वाट पाहत आहे. म्हणजे ज्याप्रमाणे भुकेलेलं बाळ आपल्या आईची विनवणी करते, तिची वाट पाहत बसते, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या विठ्ठल माऊलीची त्याच तीव्रतेने वाट पाहत आहे. शेवटची लाईन आहे, तुका म्हणे मज लागलीसे भूक, तुका म्हणे मज लागलीसे भूक धावूनी श्रीमुख दावी देवा. संत तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, तुझ्या भेटीची मला भूक लागली आहे. आता धावत ये आणि तुझे श्रीमुख मला दाखव. तुझ्या दर्शनाची आस मला लागलेली आहे. तर अशा पद्धतीने भेटी लागी जीवा ह्या संत तुकारामांच्या संतवाणीचा अर्थ आपण बघितलेला आहे. आवडल्यास या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांना या चॅनलशी जोडा.